नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला प्रत्येकाला एक सवय लागलेली आहे. ही सवय आपल्याला किती महागात पडत असते ती बघा. कारण आजकाल प्रत्येक स्त्रियांना केसांच्या समस्या ह्या आहेतच. मग पुरुष असो किंवा स्त्री असो, प्रत्येकांमध्ये आपल्याला केस गळती ही बघायला मिळते. पहिल्यांदा आपली केस खूप मोठी असायची, दाट असायची, परंतु आता त्या तुलनेमध्ये आपली केस ही खूप बारीक झालेली आहे, पातळ झालेली आहे. त्याचबरोबर त्या केसांना शाईन देखील राहिलेली नाही. पण आता हा सर्वांचाच प्रश्न आहे. परंतु त्यासोबतच आपण जर आपली केस कुणाला देत असतो तर आपण आपल्या घरामध्ये गरिबी जी आहे तर ही ओढून घेत असतो. यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी, दारिद्र्य, दुःख हे येत असतं. आता प्रत्येक महिलेला सवय असते की केसांवरती भांडे घ्यायची, पण ही चूक आपल्याला टाळायची आहे. आपण केसांवरती भांडे घेत असतो आणि तीच भांडी आपण आपल्या घरामध्ये त्या भांड्यांचा वापर करत असतो. तर आपण आपल्या शरीराचा कोणताच भाग आपण विकत नाही, किंवा आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी आपला शरीराचा कुठला भाग, कोणताही भाग कुणाला विकत देखील देऊ शकत नाही. कारण की आपल्या शरीरामध्ये प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव हा आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे, देण आहे आणि आपण ती देण इतर कुणालाही असं देऊ शकत नाही. त्यामुळे आपण ही अत्यंत मोठी चूक जी आहे तर ती करत असतो. केस दान करणे हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं, परंतु ते कुठे तर बालाजी महाराजांना. कारण बालाजीला जर आपण केस दान केले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही येत असते, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. यावरती एक छोटीशी जी कथा आहे ती प्राचीन काळामध्ये एकदा भगवान बालाजीच्या मूर्तीवर अनेक मुंग्यांचा डोंगर तयार झाला होता, ज्यांच्यावरती रोज एक गाय येऊन दूध टाकून निघून जायची. गायीच्या मालकाला हा प्रकार कळताच त्यांनी रागाच्या भरात कुऱ्हाडीने गायीची हत्या केली. त्यामुळे बालाजीच्या डोक्याला जखम झाली आणि त्यांच्या डोक्यावरी केस गळून पडले. यानंतर भगवान तिरुपती बालाजीची आई नीलादेवी तिथे आल्या आणि त्यांनी स्वतःचे केस कापून बालाजी महाराजांच्या डोक्यावरती ठेवले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला झालेली जी जखम आहे तर ती पूर्णपणे भरली होती. यानंतर महाराज बालाजी हे प्रसन्न झाले आणि आईला म्हणाले की केसामुळे शरीराचं सौंदर्य वाढतं, पण तू माझ्यासाठी केसांचा त्याग केलेला आहे. आजपासून जो कुणी माझ्यासाठी केसाचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल. तेव्हापासून भाविक भक्त जे आहेत तर तिरुपती बालाजी मंदिरात गेल्यावरती केसांचं दान करतात. त्यामुळे त्यांच्या इच्छा, आकांक्षा तर पूर्ण होतेच, परंतु त्यासोबतच त्यांच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी देखील येते. आणि आता आपल्याला बघा, बऱ्याच वेळात आता असं नाही की तिथे गेल्यावरती पुरुषच हे केस दान करतात, तर अनेक महिला देखील तिथे आपली 5 केस का होईना तिथे गेल्यावरती बालाजी महाराजांना दान करतात. कारण ही एक प्रथा आहे, पद्धत तिथे पडलेली आहे. बालाजी महाराजांना ही केसांचं दान केलं जातं आणि आवर्जून करतातच. अनेक स्त्रिया तिथे संपूर्ण केस आपले दान करतात. कारण ते एखाद्या वेळेस आपण बोलतो, नवस बोलतो, त्याप्रमाणे काही जर आपण नवस बोललेला असेल आणि आपला तो नवस जर बालाजी महाराजांनी पूर्ण केला, आपली इच्छा पूर्ण केली, तर अनेक महिला तिथे गेल्यावरती आपली चाटी करतात पूर्णपणे पुरुषांसारखी आणि केस आपले तिथे दान देतात. आता आपल्याला तिथे गेल्यावरती बऱ्याचशा महिला अशा आपल्याला बघायला नक्कीच मिळतात. तुम्ही बघा, तिथे गेल्यावरती तुम्हाला नक्कीच दिसून येईल. त्यामुळे त्यांची इच्छा तर पूर्णच होते, त्यासोबतच घरात सुख, शांती, समृद्धी येत असते. आता इथपर्यंत ठीक आहे, परंतु जेव्हा आपण आपले केस एखाद्या भांड्यावाल्याला देत असतो तेव्हा ती आपली सर्वात मोठी चूक आहे.
आपल्याला वाटतं की आपले केस इतर कुठेही टाकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी वापर झाला, केसांचा वापर करून मग आपल्याला भांडे देखील मिळतात. आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो 500 रुपये छटाक आहे, 1000 रुपये छटाक आहे, मग आपण विकत देतो, आपण एक साठवून ठेवतो, आपण एखादा डब्बा करतो, पिशवी करतो, त्यामध्ये आपण साठवून ठेवतो आणि ही केस आपण विकतो, त्यावरती पैसे घेतो किंवा भांडे घेतो. आपल्याला भांडे देखील भेटतात आणि आपण ते भांडे घरामध्ये वापरत देखील असतो. परंतु जेव्हा ते भांडे आपण आपल्या घरामध्ये वापरायला सुरुवात करतो तेव्हापासून आपल्या घरामध्ये गरिबी, दारिद्र्य यायला सुरुवात होत असते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वाढत जाते. जेव्हा आपण केसांवरती कोणतंही भांड घेत असतो, वस्तू घेत असतो, मग ते काय लोटा असेल, प्लेट असेल, ताट असेल, वाटी असेल किंवा इतर कोणतंही भांड असो किंवा गंज असेल, त्या भांड्यामध्ये आपण त्यांचा वापर करतो, त्या भांड्यामध्ये आपण जेवण देखील करतो. मग त्याचा परिणाम अगदी आपल्या संपूर्ण शरीरावरती देखील व्हायला सुरुवात होत असते. आपल्या घरामध्ये तर नकारात्मकता येतच असते, परंतु आपण आपल्या शरीराचा एखादा पार्ट, अवयव देऊन ती वस्तू आपण घरामध्ये आणतो तर ते योग्य नाही. यामुळे आपल्याला घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येण्यास सुरुवात होत असते. त्याचबरोबर यामुळे आपल्याला नोकरीमध्ये अनेक समस्या येतात. नवीन नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन देखील मिळत नाही किंवा अगदी व्यवसाय असेल तो व्यवसाय देखील बंद पडण्याच्या मार्गावरती येत असतो. घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद, कलह होण्यास सुरुवात होते. आपण फक्त कष्ट करतो परंतु कष्टाचे, मेहनतीचे फळ हे आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही, प्राप्त होत नाही. आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीमध्ये असेल त्यांना पाहिजे ते यश मिळत नाही. आपले केस हे रंगाचे असतात आणि रंगाची एखादी वस्तू आपण इतरांना देऊन त्यापासून आपण दुसरी एखादी वस्तू घेत असतो तर त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता येण्यास सुरुवात होत असते. आता आपण केसांवरती एक दोन भांडे घेतले किंवा अगदी 5 डब्बे जरी घेतले असतील तर त्या डब्यांनी आपण जास्त काही श्रीमंत होणार नाही, परंतु त्यापेक्षा आपण आपले केस देऊन आणखी गरिबी ही आपल्या घराकडे ओढून घेतलेली असते आणि यामुळे आपल्या घरातील माता लक्ष्मी ही नाराज होऊन काढता पाय घेते. घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी यायला सुरुवात होत असते. आपण जरी आपल्या एखाद्या शरीराचा अवयव एखाद्याला देत असतो परंतु तो विकत देऊ नये तर तो दान दिला जातो असं देखील म्हटलं जातं, परंतु आपण आपले केस तर दुसऱ्याला विकत देत असतो कारण की त्या बदल्यात आपण समोरून काहीतरी जी वस्तू आहे तर ती विकत घेत असतो. मग तुम्हाला केस दान करायचे असतील तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ते केस तसेच देऊन टाका. वाटलंच तर तुम्ही भांडे घेणारे जे व्यक्ती असतात त्यांना तसेच केस दिले तरी पण चालेल. आता त्या बदल्यामध्ये कोणती गोष्टही घ्यायची नाही, कोणतीच गोष्ट विकत घ्यायची नाही. खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये भांडे हे असतातच आणि खूप असतात. उलट ते केसांवरती भांडे विकण्यासाठी एखादी बाई येत असते तेव्हा आपल्याला प्रश्न पडत असतो की कोणती वस्तू घ्यावी. आपण विचार करत असतो आणि काय घ्यावं काय नाही आपण गोंधळून गेलेलो असतो. तरी देखील खरं तर सर्व वस्तू आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच आणि उलट आपण आपले केस एखाद्याला विकत दिले तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जाते. आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे येण्यास सुरुवात होत असते. यामुळे आपल्याला ही गोष्ट जी आहे तर ती खूप महागात पडत असते. त्यामुळे कधीही आपण केसांवरती भांडे देणारी बाई आली किंवा एखादा दादा आला तर त्यांना आपले केस विकत देऊ नका, त्यांना ते केस तसेच देऊन टाका, पण त्या बदल्यात इतरत्र कोणतीही वस्तू आपण घेऊ नका. त्याचबरोबर आपले केस हे खूप महत्त्वाचे असतात. काही ठिकाणी तर केसांवरती तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या देखील केल्या जायच्या. पहिल्यांदा या गोष्टी भरपूर घडायच्या, आता मात्र कुठे ना कुठे तरी त्या थांबलेल्या आहे, परंतु अजून पण कुठे ना कुठे हे चालूच आहे. त्यामुळे आपले केस हे खूप महत्त्वाचे आणि अनमोल आहे. त्या केसांचा आपण योग्य वापर केला पाहिजे. ते इकडे तिकडे कुठेही टाकले नाही पाहिजे किंवा त्या केसांच्या बदल्यात आपण कोणतीही वस्तू घरामध्ये आणली तर आपल्याच घरामध्ये अलक्ष्मी येते, दुःख, दारिद्र्य, गरिबी येते. अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो आणि मग आपण म्हणतो की मी घरामध्ये उपाय सेवा करते, देवदेव करते, तरी पण मला
त्याचं फळ का मिळत नाही, मला उलट त्याचे दुष्परिणाम का भोगावे लागतात। भरपूर वेळा आपल्याकडून या छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या कळत न कळत आपल्या हातून घडून जातात। आपल्याला काही गोष्टी लक्षात येत नाही, माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून ह्या चुका ज्या आहेत तर त्या होऊन जातात। प्रत्येकालाच वाटत असतं की आता हे केस कुठेतरी टाकण्यापेक्षा केसावाली बाई आली किंवा दादा आला तर तिला दिले तर त्या बदल्यात आपल्याला भांडे देखील येतील, आपल्या घरामधील केस देखील जातील। आपल्या छोट्या गोष्टीमुळे जर आपल्या घरामध्ये गरिबी दुःख येत असेल तर ती गोष्ट आपण कुठेतरी थांबवायला हवी। आजकाल अगदी खेडेगावात असो किंवा शहरी भागामध्ये असो प्रत्येक स्त्रिया महिला ज्या आहेत तर या केसांवरती भांडे ही घेतच असतात। पण हे भांडे घेण्यामुळे आपल्याला किती गोष्टींचा सामना करावा लागतो याचा आपल्याला अंदाज देखील लागत नाही। प्रत्येकाला याचा अनुभव देखील आला असेल, परंतु आपल्याला ती गोष्ट कळून देखील येत नाही की आपल्याकडून ही चूक झाली होती। त्यामुळेच आपल्याला घरामध्ये दुःख दारिद्र्य आले आहे। त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी आपण थांबवली पाहिजे। आपण केसांवरती भांडे घेणे हे साफ चुकीचं आहे, त्यामुळे हे कुठेतरी थांबवलं पाहिजे। आता प्रत्येकांचेच केस खूप गळतात, त्यामुळे आपल्याकडे जास्त केस देखील बघायला मिळतात। खरं तर आपण केसांची योग्य काळजी घेतली तर आपले केस नक्कीच गळायचे कुठेतरी थांबतील। आपण प्रत्येक उपाय करून बघतो, तरी पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये साधा आणि सोपा जो एक उपाय आहे तर तो सांगते बघा। तर आपण जी कोरफड आपल्या घरामध्ये अंगणामध्ये लावत असतो तर ती कोरफड घ्यायची आहे, त्यामधला गर तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि तो गर तुम्हाला खोबरेल तेलामध्ये टाकायचा आहे। आता गॅसवरती हे गरम करून घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे कोरफडीचा गर आपण अर्क जो आहे आतला मधला भाग तो तेलामध्ये उतरून काढून टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला 2 जास्वंदाची फुलं टाकायची आहे, लाल जास्वंदाची। ज्यांच्याकडे लाल जास्वंदाची पानं असेल फुलं असेल तुम्ही दोन्हीपैकी काहीही टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला अगदी 4-5 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला अगदी 7-8 मेथीचे जे दाणे असतात तर ते तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला कडक गरम करून घ्यायचं आहे तेल, जेणेकरून त्याचा अर्क सर्व वस्तूंचा अर्क त्या तेलामध्ये हा उतरेल आणि ज्यावेळी आपल्याला हे तेलाचा कलर बदलल्यासारखं वाटेल त्यावेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हे तेल पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे, एखाद्या डब्बीमध्ये एखाद्या बॉटलमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि हे आपल्याला रोज आपल्या केसांना लावायचं आहे। यामुळे देखील आपले केस जे आहे तर हे दाट होतात आणि हळूहळू गळायचे थांबतील। तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करून बघा, तुम्हाला नक्कीच काही दिवसामध्ये याचा जो रिझल्ट आहे तर तो तुम्ही स्वतः अनुभवा। तुम्ही करून बघा आणि तुम्हाला त्याचा काय अनुभव येतो तो मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, एकच उपाय होता, तर तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साई।